नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूया ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. त्या संदर्भात आज नेमकं काय घडलेलं आहे त्याबाबतच्या बातम्यांनी. मार्कडवाडीत येणं चुकीचं आहे का? पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्कडवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं असं शरद पवारांचं वक्तव्य. तर ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीनं मतदान घ्या. तालुक्यातील सर्व गावांमध्ये ठराव करा, तुमचा ठराव योग्य ठिकाणी पोहोचव. मार्कडवाडीत शरद पवारांचं आवाहन. शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा. ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला. शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी तरी जास्त जागा कशा? निवडणुकीतील मतांची आकडेवारी सांगत शरद पवारांकडून निकालावर शंका व्यक्त. मार्कडवाडीत उत्तम जानकरांना मतदान झालंच नाही, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आमची ही तयारी. राम सातपुते. समर्थकांची मागणी. तर मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत काहीतरी गडबड, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो, उत्तम जानकरांचं आव्हान. अरे हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय. कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही. का कुणाला मान्य आहे? ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या आमदार खासदारांनी राजीनामा द्यावा, पियुष गोयल यांचं आव्हान. ईव्हीएमवर शंका म्हणजे स्वतःची निवड चुकीची झाली असं विरोधक मानतायत का, असाही केला सवाल. मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट. मतांची आकडेवारी ट्विट करत मार्कडवाडी पवार किंवा जानकरांची मक्तेदारी नसल्याची टीका. सत्ताधाऱ्यांना विजयावर विश्वास नाही म्हणजे त्यांच्या विजयात काहीतरी घपला, उद्धव ठाकरेंची टीका. हरल्यावर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, विरोधकांनी आता रडगणं थांबवावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर. आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही, हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे. रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा. पुण्यातील मवियाचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात कोर्टात जाणार. पराभूत उमेदवार उद्या दिल्लीला जाणार. मंगळवारी सुप्रीम कोर्टात वकिलांची भेट घेणार. ईव्हीएम विरोधात करणार याचिका.